आता हेची जेऊ सवे घेऊ सिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, पांडुरंगा करू प्रथम नामना पांडुरंगा करू प्रथम नामना ओ पांडुरंगा करू करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तु, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याची कीर्तनाने होत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा अभंग आहे. 1 तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून कार्यक्रमात उपस्थित संत मंडळी, साधू सज्जन, भाविक, श्रोते, मातृशक्ती, भजनी मंडळी या सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम करून आपण आपल्या सेवेकडे वळणार आहोत. आज पाठोदा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा आपण भाविक भक्तांनी केलेली आहे. त्या सेवेचं फळ म्हणून आज आपणाला भगवान कृष्ण परमात्मा कालेच्या रूपाने प्रसाद देणार आहे. आपली सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि प्रसादाची प्रतीक्षाही आहे. परमार्थामध्ये प्रतीक्षा करणं काय म्हणतात त्याला, परीक्षा करण्यापेक्षा प्रतीक्षा करणं चांगलं. काही लोकांच्या परमार्थामध्ये साधनामध्ये परीक्षाची सुरुवात होते.
ज्याला परमात्मावर विश्वास नाही ते परीक्षेच्या मागे लागते, आणि विश्वास आहे ते प्रतीक्षा करत राहते. प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे. आज नाही तर उद्या परमात्मा आपल्याला फळ देणार आहे. थोडासा दमदारपणा पाहिजे. गडबड खूप होती आपल्या जीवनामध्ये. 4 दिवस भजन करायचं आणि त्या भजनाचं परीक्षा घ्यायची की एवढं भजन मी केलो, आता माझं हे काम झालं पाहिजे, तरच देव खरा आहे. याला काय म्हणतात? परीक्षा. आणि माझं नक्कीच बरं होईल अशी वाट पाहत राहणे, याला काय म्हणतात? प्रतीक्षा म्हणतात. प्रतीक्षा करण्याची आम्हाला सवय नाही किंवा तितकी वेळ नाही. संत परीक्षा करत नाहीत देवाची, प्रतीक्षा करतात. 2 साधक साधन करण्यासाठी घरून बाहेर पडले. झाडाखाली बसून साधना करीत होते. नारद मुनी फिरत फिरत त्या दोन्ही साधकाकडे आले. तिथं म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही तपाला बसला हो इथं? ते म्हणले झाले 12 वर्ष झाले. खूप छान साधना केली तुम्ही, चांगली गोष्ट आहे. त्या साधकाने विचारलं नारद मुनीला एकानं की आम्हाला किती दिवसाला देव भेटल, मग किती तप केल्यावर देव भेटल? नारद मुनीनं सहज सांगितले की ज्या झाडाखाली तुम्ही बसलात ते झाड चिंचच आहे, आणि या झाडाला जेवढे पानं आहेत एवढे जन्म तुम्हाला घ्यावं लागल तप करीत करीत, तेव्हा तुम्हाला देव भेटल. त्यानं झाडाकडे पाहिला, आबा बाबा, करोडो पानं झाडाचे, एवढे जन्म घ्यावं कधी, तप करावं कधी, म्हणलं उठून निघून गेलं घरला. कुठं वेळ आहे म्हणला एवढा, कोण वाट पाहत बसावं. दुसऱ्या साधकाकडे गेले, त्याला सांगितले, त्याने विचारलं असंच की त्याला हेच सांगितलं की हे जेवढे पानं आहेत एवढे जन्म तुला तप करावं लागेल, तुला देव भेटते. ते उठून नाचायला लागलं आनंदाच्या भरामध्ये. एवढे जन्म का होईना पण देव भेटते हे संतांच्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे. म्हणजे असं नाचू लागलं उठून आनंदाच्या भरामध्ये. आनंदामध्ये ते डुबून गेलं त्याच्यामध्ये. आनंदाचे डोही आनंद तरंग, त्याच्यामध्ये डुबून गेलं, नाचू लागला. एवढा आनंद झाला की त्याच्यामध्ये परमानंद प्रगट झाला, आणि परमात्मा प्रगट होऊन समोर उभा राहिला. डोळे उघड, नाचू नको, मी आलो, देव आलो. अरे म्हणले, नारद मुनीनं सांगितलं होतं की इतके जन्म घ्यावं लागते देव भेटायला, तू तर आजच भेटलास. म्हणले भेटत नव्हतो, तेवढ्या जन्माची प्रतीक्षा करण्याचा विश्वास तुझ्यामध्ये आहे. तर परमार्थामध्ये विश्वास करणाऱ्याला प्रतीक्षा करण्याचीही गरज पडू देत नाही परमात्मा. पण प्रतीक्षा करणं हे आपलं काम आहे. पहिलं काम आहे पुरुषार्थ करावं. स्वतः आपल्या प्रयत्नानं साध्य होईल तेवढं आपण काम करावं. त्याला काय म्हणतात? पुरुषार्थ. आपल्या जीवावर करणे हा पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थ जिथं कमी पडल तिथं प्रार्थना करावं. दुसऱ्या नंबरवर प्रार्थना आहे. काही लोक पुरुषार्थ करतच नाहीत. देरी हरी पलंगावर, बसल्या जागी देवा, देव असेल तर देवा मला, देव असेल तर मला भेटावे, तुला ते बी भेटणार हे बी भेटणार, बस बोंबलं. पुरुषार्थ करायला पाहिजे. पहिलं काम आहे पुरुषार्थ करावं. तुमच्या तुकोबारायांनी पुरुषार्थ केला. धन्य तुकोबा समर्थ,
जेणे केला हा पुरुषार्थ. जे या जन्मामध्ये जे आम्ही मिळवलंय त्याला पुरुषार्थ म्हणतात, आणि काही न करता जे मिळालंय त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध आणि पुरुषार्थ हे दोन वेगळे. तर पुरुषार्थ करावं, त्याच्यानंतर प्रार्थना करावं, आणि त्याच्यानंतर प्रतीक्षा करावं. भगवान श्रीरामाची प्रतीक्षा कोण केली? शबरीनं प्रतीक्षा केली. तर आपणही आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ करा, प्रार्थना करा आणि प्रतीक्षा बी करा. सोडून देऊ नका परमार्थ. 4 दिवस करायचं, सोडून द्यायचं, 4 दिवस करायचं, सोडून द्यायचं. उपास धरून बघलो, काहीच होईना गेलंय. 1 लोटा जल घातलो, काहीच झालं नाही. कुंभमेळ्यात जाऊन आलो तर बी काम झालं नाही. हे सोड, ते सोड, ते सोड. जीवन संपून जाईल सोडण्यामध्ये. विश्वासच नाही. म्हणून कोणतंही सोडू नका, फक्त अवगुण सोडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही धरायचीच गरज नाही. सोडायचं काय? तसं एक प्रश्न आहे की पुण्य करायचं असेल तर महाराज काय करावं? काहीच करू नका, फक्त पाप करणं बंद करा. पुण्य करायची गरजच नाही, आहे की नाही? माणसं करायचं लय आटापिटा करतात, परंतु जे करू नये याच्यावर लक्ष नाही माणसाचं. स्वभाव जीवाचा असा आहे की काय आहे आपल्याकडे याच्याकडे पाहतच नाही माणूस, काय नाही आपल्याजवळ हे पाहण्याचा दृष्टिकोन जीवाचा आहे. काय करावं हे पाहण्यापेक्षा आता आपण करू नये ते काय करायला याच्यावर जास्त ध्यान द्यावं. काही करायची गरजच नाही. न करायचं खूप आहे ना, त्याला सोडायचं बघा. करायचं कशाला काय? मी महाराज जप केलो, तप केलो, तीर्थयात्रा केलो, सप्ताह केलो, अमुक केलो, पारायण केलो, सगळंच केलंस, परंतु न करायचं सोडलंस का? ते केलं नाहीस की हे करून काय? तर तुम्ही काय करण्यापेक्षा न करायचं कसं सोडता येईल याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ आहे. ते आम्ही करत नाही. चला, आता जे करू नये ते आजपर्यंत केलं आम्ही, आम्हाला कोणी सांगितलं नसेल, आम्हाला माहिती झाली नसेल, योग आला नसेल, पुण्य फळाला आलं नसेल, ठीक आहे. परंतु आता आम्हाला कळालं ना, आपला मराठी शब्द आहे आता. आता है ना? आता शब्द हे काय आहे? वर्तमान सूचक आहे, वर्तमान वाचक आहे. आता हा शब्द काय आहे? वर्तमानाला सांगणार आहे. आजपर्यंत भूतकाळ आहे, आता वर्तमान आहे, पुढे भविष्यकाळ आहे, है ना? तर आता वर्तमान काळ आहे. आता पोराई संघ बोलू द्या मला. आता ज्याला आता सांभाळता येत नाही त्याचा भूतकाळ तर गेलाच वाया, परंतु ज्याला आताच महत्व नाही त्याचं भविष्य बी वाया जाणार आहे. म्हणून कशाचं महत्व समजून घ्यायचंय? आता. आता म्हणजे वर्तमानाचं महत्व समजून घ्यायचं. माणसं चिंता पुढची करतात, परंतु आता काय करायचं याच्यावर ध्यान नाही. असे याच्यावर महाराजांचे अभंग पुष्कळ आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे, दगडाला खुळे मातीची या पोटाशी. हे असं आता शब्दावर खूप सांगितलेलं आहे. म्हणून
या अभंगामध्ये मी सुरुवात कुठून केली? आता जे झालं ते होऊन गेलं. गई सो गई रही को रख. गई सो काय केलं की सिगरेट बिड्या दारू तंबाखू काय केलं ते केलं, झालं, संपलं. आता केलं चोऱ्या केल्या, व्याभिचार, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार, अजून कोणता? असे खूप आचार केले आम्ही, परंतु विचार अजून केला नाही. ते केलेलं केलं, झालेलं झालं. काहीतरी म्हणतात की वाघानं खालं, झालं गेलं, पार पडलं, मागानं खालं, काय काय म्हणतात ते केलेलं गेलं. परंतु आता अजून संधी आहे ना, अजून वेळ आहे ना, त्याचं काय करणार तुम्ही? एक सांगतो तुम्हाला, वाईट करण्यामध्ये जीवन जरी गेलं तर चांगलं करायला एक क्षण भी पुरे आहे. एक क्षण भी. कारण शेवटचा क्षण महत्वाचा आहे. वाईट करण्यात जन्म गेला असेल, चांगलं करायला जास्त वेळ घालायची गरज नाही. खूप सोपं आहे. जसं 1 तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. अजामेळाचं जीवन बघा, खटवांगराजाचं जीवन बघा, अजून कोणाचं बघा, वाल्मिकीजीचं जीवन बघा, है की नाही? कमी वेळामध्ये उद्धार होईल. शेवटचा क्षण महत्वाचा आहे. फोटो स्टुडिओ मध्ये गेला माणूस, स्टुडिओवाल्यानं सांगितलं की तुला 2 तास वेळ देतो, तुला काय नटायचं आहे, सजायचं आहे, तू बघून घे. ते तिथं आरसा आहे, कंगवा आहे, पावडर आहे, जे जे काही लागतंय ते सजायचं ते सगळं तिथं आहे, सजून घे. गेलं, कंगवा घेतलं, केसाचा उलटा पालता केला, इकून तिकडं तिकून इकडं. पुन्हा ते काही लावायचं तोंडाला, जास्त झालं म्हणून कमी करायला गेलं की कमी वाटायचं, पुन्हा लावायचं, अजून घासून मोडायचं. करण्यामध्ये सोंग होऊन गेलं त्याच्यात गेला वेळ त्याचा. 2 तास गेले करून करून, थोडं कस तरी रंगावर आणलं त्यानं. तर स्टुडिओवाल्यानं सांगितलं तुला दिलेला वेळ आता संपत आलेला आहे, तू बस आता, रेडी हो. ते आलं, ते टेबलवर बसलं. इकडं मान कर, तिकडं मान कर, असं बस, तसं बस, वरी कर, खाली कर. त्यांना आपलं ते सगळं सांगितलं, त्याला बरोबर बसविला. आता रेडी म्हणून त्यानं बटन दाबण्याचं एकच क्षण उरला होता. त्यानं सांगितलं की झालं ना तुझं? म्हणले हो झालं. बघ आता बटन दाबतो. असं रेडी म्हणून त्यानं बटन दाबायला, त्याच्या मानला मुंगी चावली. असं केलं ना, याचे 2 तास वाया गेले. कशामुळे? कोणता क्षण महत्वाचा आहे जीवनातला? शेवटचा क्षण महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही जीवनभर परमार्थ करा. इचरून घेतल्यावानी पावडर लावल्यावानीच आहे. पण तुमचा शेवट गोड झाला तर चांगला फोटो निघते, म्हणजे चांगला जन्म मिळते तुम्हाला. मरणी जया जे आठवे, ते तेची गती ते पावे. म्हणून त्वा स्मरावे मातेची तुवा, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरते वेळेस जे आठवण येईल तेच फोटो निघेल, तेच जन्म मिळेल त्याला.
अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाची वेळ महत्वाची आहे. शेवटचा क्षण महत्वाचा आहे. बर, माणसं असं म्हणतील की मग शेवटचा क्षण महत्वाचा आहे, तर मग शेवटला पाहू ना, चांगलं वागू, आतापासून कशाला बेजार. तर शेवटचा क्षण महत्वाचा आपणाला पाहायचं असेल तर तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. एक सुटकेस आहे आपल्याकडं. त्या सुटकेस मध्ये काही कपडे आपण ठेवले. पहिलं सुरुवात धोती ठेवली, त्याच्यानंतर शर्ट ठेवलं, त्याच्यानंतर टॉवल, त्याच्यानंतर अजून काही. पण सुरुवातीला काय ठेवले? धोती. पहिली काय ठेवली? धोती ठेवली. वरी एक 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 दुसरे कपडे ठेवत गेला, पण पहिला धोती ध्यान ठेवा पहिली. मग आता ते धोती काढायची असेल त्या सुटकेस मधून, केव्हा ठेवली होती? ते पहिली ठेवली, तर काढताना केव्हा निघेल? शाबाश, लेकरं ऐकायलेत कीर्तन. शेवटी निघाले ना. कशामुळे शेवटला निघाली? कारण की ते पहिली ठेवली होती. आपल्या शेवटीला देवाचं नाव निघावं म्हणलं तर केव्हा घ्यावं? हे तर आहे कमाल. आपण काय म्हणालो की आतापासून काय देवाचं नाव घ्यायचं आहे, मग म्हातारपणी घेऊत म्हणालो. तर शेवटला नाव घेतल्यावर केव्हा निघल? पहिलंच निघून जाईल आणि शेवटला काही राहणार नाही. त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाच नाम घ्यावं. राम राम स्मरा आधी आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडावाऊ गिया उपाधी, लक्ष लावणी रहा गोविंदी गा. तर सुरुवातीपासून. तर आपली सुरुवात कोणती धरायची आहे? तर आता. कुठून सुरुवात धरायची? आता. आणि आपला शेवटही आपल्याला माहित नसल्यामुळे आपण आजच समजायचं आपला शेवट आहे. सुरुवात बी आजच, शेवट बी आजच. काय माहित, हे शेवट बी आजच समजायचं आणि सुरुवात बी आजच. भांबावसे झनी हे शरीर कर्दळी स्तंभ, भस्मक्रमी विष्ठा उभे आहे ते सुशोभ, भाविता किटकी झाली भृंगीत या क्रमिले नभ, भावी भक्ती सुलभ ओळगा ओळगा पद्मनाभ, गतिमती इंद्रिय जव आहे ती समयोग, गमला हाचे योग जेने अनुसरावा श्रीरंग. आजच गतिमती इंद्रिय जव आहेत, समयोग आहेत, तेच आपण आज सुरुवात करा. उद्या माहित नाही इंद्रिय साथ देतील. आणि आपला शेवट म्हणजे आपला शेवट क्षणाक्षणाला आपण शेवटकडे चाललेले होत. आता शब्द 1 मिनिटाच्या नंतर, 1 तासाच्या नंतर ते आता काय होते? भूतकाळ होते, है ना. प्रत्येक एक क्षणाचा जे आता आहे ते भूत होत चाललेलं आहे, भूतकाळ होत चाललेला आहे. आता हे थांबून राहते का? आता नाही थांबत. तुमचं एक मिनिट तुमच्या घडीमध्ये आता चालू आहे ना, ते भूतकाळ होत चाललेलं आहे. आता 1 मिनिट झाला भूतकाळ. आता आपण भजन सुरू केलेला काळ आता काय झाला? ते भूतकाळ झाला, संपला. मग भूतकाळ होत होत भूतकाळ होत होत आयुष्य संपून जाईल, तर मग तुम्हाला भूत होऊन फिरावं लागेल. भूतकाळच करत गेला आपण तर भूतच होऊन जाईल. आणि भूतकाळ जर होऊ द्यायचा नसेल तर आत्ताला सांभाळा.
मग तुम्ही भूत होणार नाही, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अद्भुत व्हाल. त्याची याद नसेल तर भूत होऊन जाल, नाही तर अद्भुत होऊन जाल तुम्ही. अद्भुत रसाची भरीन दुरडी. परमार्थामध्ये अद्भुत झालं पाहिजे तर त्याला आत्ता सांभाळणं गरजेचं आहे. आजच, आज बी नाही, आत्ताच. मग याच्यामध्ये वेळ कुठं आहे? तर आजपर्यंत जे आम्ही खाल्लं, आजपर्यंत जे केलं ते आता नको. ते नको आता. सकारात्मक सांगतात हेच. आता कोणतं? आतापर्यंत जे आम्ही संसारामध्ये कमावलं, मी नेहमी सांगतो, सत्ता, संपत्ती, पद, पदवी, प्रतिष्ठा, मान, सन्मान, जे काही कमवलं आम्ही, मठ, मंदिर, संपत्ती, मोठे मोठे मठ, मठिका, जे काही कमवलं आम्ही, हे 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 तुमच्या संग येतंय का इथं ठेवून जाता तुम्ही? कमिलेलं संघ येतं का इथं ठेवून जातो? ठेवूनच जावं लागेल. जाता जाता एक सांगून जातो याच्यामध्ये, ज्या कमाई करण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं, कधी अन्याय करावा लागला, कधी पाप करावं लागलं, कधी अत्याचार करावा लागला, कधी लबाड बोलावं लागलं, कधी काय काय करावं लागलं धनाच्या प्राप्तीसाठी. असं एवढं पाप करून पाप करून पाप करून धन मिळविलं. धन, आणि ते मिळविलेलं धन अंतकाळाच्या वेळेस इतर राहते, आपल्या संग येत नाही. आणि ज्या धनासाठी आम्ही पाप केलं ते पाप संग येतंय, आणि ज्या पापानं आम्ही धन मिळविलं ते धन इतर राहते. असं झालं असतं की पाप इतर राहायचं होतं आणि धन सोबत आलं असतं तर परवडत होतं. पण ज्याच्यासाठी पाप केलं ते संग येते, आणि ज्या पापामुळे धन कमविलं ते इतर राहते. आणि संग काय येते? धन की पाप? पाप. संग येणार काय आहे त्याचा विचार महाराज सांगतात. तर आपणाला काय न्यायचंय? संघ संघ सोबत काय येऊ शकते? पाप आणि पुण्य. आणि पुण्य कशानं होते? नामस्मरणानं होते. म्हणून सोबत घेऊन जायची शिदोरी काय आहे तर नामस्मरण आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जे कमावलंय ते संघ येणारी नाही. म्हणून आता ते सोबत येणार जे आहे तेच घेऊ, तेच खाऊ, असं महाराजांचं म्हणणं आहे. आता हे जी जेवो, आता हे जे जेवो, हे जी जेवो, आता हे जी जेवो, सवे घेऊन दोरे, सवे माझा खिचडीचा सवी घेऊ सिदोरी, आता हेची जेऊ सवी घेऊ सिदोरी. आपल्या सोबत सिदोरी घेऊन जायची. पुण्यरूपी सिदोरी आपल्या सोबत येते आणि येणाऱ्या जन्मामध्ये त्या काम करते. पाप घेऊन गेलं तर ते बी काम करते. काय काम करते तर नीच योनीमध्ये जन्माला यावं लागते. पशु पक्षादी योनीमध्ये जन्म मिळते. आणि पुण्य घेऊन गेलं तर एक उच्च कोटीचा जन्म मिळू शकतो. आपल्या सोबत काय घेऊन जायचं आहे त्याला कमीलं तर बरं राहतं.
संतांनी काय कमावलं? जसं एक एक पैसा कमवून श्रीमंत होतात, तसं संतांनी एक एक नाम घेऊन संत झाले. एक एक पैसा जमा करून श्रीमंत झाले, एक एक नाम घेऊन संत झाले. निळा म्हणे असंख्यात, हरीच्या नामे झाले संत. निळूबराय सांगतात, संत कोण झाले हो? कशानं झाले? हरीच्या नामानं झाले. निळूबराय असं सांगले नाहीत, निळा म्हणे असंख्यात मठ बांधून झाले संत. निळा म्हणे असंख्यात पैसे कमवून झाले संत. संताची परिभाषा सांगताना निळूबराय स्पष्ट सांगतात, हरीच्या नामे झाले संत. निळा म्हणे असंख्यात सत्कार करून घेऊन झाले संत, फुलं टाकून घेऊन, असं कुठंच नाही. हरीचं नाम, नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. एक एक नाम, एक एक नाम, एक एक नाम साठवीत गेले. राम कृष्ण गोविंद वासुदेव आठवा, जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा. आठवीत साठवा. त्याला साठवायचं पद्धत काय? आठवीने. आठवलं की साठवतं, आठवलं की साठवते. मग ते आठवण्यासाठी सप्ताह. सप्ताह कशासाठी आहे? अखंड हरी नाम सप्ताह, अखंड विनोद सप्ताह, अखंड हसू सप्ताह, अखंड रडू सप्ताह नाही. कोणता सप्ताह? अखंड हरी नाम सप्ताह. आम्ही काय करतो 7 दिवस? मग हरिनाम, हसण्यामध्ये, खेळण्यामध्ये, विनोद करण्यामध्ये, अतिविनोद, नाहीतर कोणाची काही निंदा स्तुती, संसाराचं सांगून 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 सप्ताह पूर्ण होऊन जाते. हरिनाम साठवण्यासाठी सप्ताह आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या वस्तूचं आम्ही वर्णन करतो, स्मरण करतो, तेच आमच्या जीवनामध्ये स्वरूप बनून जाते. चिंतने चिंतने तद्रूपता. संसाराचं चिंतन कीर्तनात बी करून करून हे कीर्तन बी संसार रूपच होऊन जाते. आणि संसारी लोकांना परमात्माचं चिंतन केलं तर चिंतन करून करून ते परमात्मा रूप होऊन जाते. ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया. आणि असं काया पालट करणे, बदल करणे, तद्रूप होणे म्हणजेच काला. तद्रूप होणे म्हणजेच काला आहे. आम्ही काला म्हणजे दुसराच समजून घेतो. दही भात कालविला, काला खाला. हे काला एक प्रतीक आहे, तुम्हाला एक इशारा आहे, एक संकेत आहे, काला नाही. म्हणून याला काला म्हणजे आपण तद्रूप होणे, परमात्मा स्वरूप होणे. काय चाललंय हे बोलणं? कागदावरली साखर जशी आहे की नाही, तसा आमचं परमार्थ आहे. कागदावरली साखर, साखर कमी पडली, नव्हती साखर, चहा करायचा होता. भजनी मंडळी एक कीर्तनाला आलेल्या लोकांना चहा करायचं बघून ठेवलं, पत्ती टाकली, पाणी ठेवलं, सगळं झालं, पण साखरच नाही. त्या गावचा पाटील हुशार होता. त्याने म्हणलं चिंता करू नका ना. एक कागद घेतलं, पेन घेतले आणि त्याच्यावर म्हणलं किती लागते साखर? म्हणजे याच्यात 10 किलो साखर लागते. त्यानं मोठ्या अक्षरात लिहिलं 10 किलो साखर. आणि ते कागद गुंडाळून दिलं. टाका म्हणलं बघून यामध्ये. किती टाकली आता साखर? 10 किलो. किती गोड झाला? कागदावरली साखर लिहून चहामध्ये टाकली तर चहा किती गोड होईल. तसं आम्ही खऱ्या साखरेपर्यंत पोहोचलोच नाही.
पुस्तकावरलं पाठ केलं आणि बोलत निघलो, कीर्तन करीत निघलो, आम्ही कथा सांगत निघलो. कागदावरली साखर आहे, गोड लागल, परिणाम मिळेल का त्याचा? असा परमार्थ कागदावरल्या साखरेसारखा होत चाललेला आहे. पण थोडं सावधान होऊन आता आपलं जीवन कोणीकडे लावायचं आणि कसा उपयोग घ्यायचा असं महाराजांचं म्हणणं आहे. तरी आता हेची जेऊ सवे घेऊ सिदोरी. मग ते कोणतं जेवण? तर शरीराला प्राण पोषणासाठी लागणारं जेवण म्हणजे अन्न आहे, आहार आहे. अन्नात आहे प्राण पोषण करण्यासाठी. अन्न लागते, भात वरण भाजी पोळी, हे अन्न आहे, हे शरीराचं जेवण आहे. पण आमच्या आत्म्याचं जेवण काय आहे? तर हरिनाम आहे. मनाचं जेवण, आत्म्याचं जेवण हे हरिनाम आहे. बघा, माणसं शरीरानं खाऊन तंदुरुस्त आहेत, पण मन कमजोर झालेत, कारण मनाला आहारच नाही. मनोबल, आत्मबल आत्म्यानं कमजोर झालेत. हे कसं? तर तुम्हाला कोणीही एखादी गोष्ट बोलली तरी सहन होत नाही, हे कशाचा परिचय आहे? कमजोरीचाच परिचय आहे. माणसं व्यसनाच्या अधीन होतात, हे त्याच्या कमजोरीचा परिचय आहे. आत्मबल नाही त्याला, ते टिकू शकत नाही. मनोबल नाही, आत्मबल नाही, बुद्धिबल नाही, कमजोरी. एखादी गोष्ट बोलली की माणूस मरायलाच तयार व्हायला. या बाया तर 21 बार तयार होते दिवसातून मरायला, मरते मग आता, आणि एक बार तरी मरणात म्हणून म्हणून दिवस घालतात. काय मनोबल नाही, आत्मबल नाही. का नाही? तर हे कमजोरी कुठून आली? तर आम्ही शरीराला खूप खाऊ घातलं, पण आत्म्याचं शरीराला जसं भोजन आहे तसं आत्म्यासाठी भजन आहे. आत्म्यासाठी काय पाहिजे? आत्मा तंदुरुस्त करायचं असेल, आत्मबल वाढवायचं असेल तर भजन करा. म्हणून कोणता काला खायचा? अभंगाचं दुसरं चरण. हरिनामाचा खिचडी काला, 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 हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिना साधने, प्रेमे मोहिना साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिना साधने, प्रेमे मोहिना साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. गोपाल कुमार, जय देवी गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, कुमार कुमार.
खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, हरे नाम खिचडी आहे. प्रेम काय आहे? तुम्हाला माहित असेल, नुसती खिचडी गिळणं, त्याच्यावर काय टाकावं? तुपासंग खिचडी खाली तर जरा गुटू 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 गिळते. भजन चांगलंच आहे, पण गिळणं का बरं गेलंय? तर प्रेम नावाचं तूप नाही त्याच्यावर. प्रेम आणि प्रेम नावाचं तूप आहे, पण आम्ही ते प्रेम लावलं दुसरीकडं, भजनासाठी उरलंच नाही. काय भजना अशी उरली ते पाहेगा. प्रेम नव्हतं का आमच्याकडे? खूप प्रेम देवानं दिलेलं आहे, पण आम्ही लावलं कुठं? जिथं नको तिथं लावलं, खर्चून टाकून दिलं. तूप हे खिचडीवर टाकायचं असते, पण आम्ही उकंड्यावर टाकून दिलं ते तूप. नको त्या विषयामध्ये प्रेम लावणं म्हणजे तुपाचा वापर उकंड्यावर टाकल्यासारखं आहे. प्रेमाविन भजन अर्थाविन पोथी, नाकाविन मोती शोभुनी काय, नाकाविन मोती शोभुनी काय, नाकाविन मोती शोभुनी काय. भजन अर्थाविन पोथी, नाकाविन मोती अर्थाविना पोती पोते वाचून काय, अर्थाविन पोते प्रेमाविन भजन नाकाविन मोती. आमचं प्रेम होतं आमच्याकडे, पण नको तिथं लावून टाकलं आम्ही. कुठं लावावं हे कळालं नाही. प्रेमाच्या नावानं फसत चाललेला हे समाज, हे लोक कोणावर बी भरोसा करतात. एक गोष्ट सांगून जातो तुम्हाला, देवावर विश्वास करावा, अपेक्षा करू नये कोणती. देवावर विश्वास करावा, पण अपेक्षा न करणेच देवावरला विश्वास आहे, त्याचा परिचयच आहे. आणि लोकांकडून अपेक्षा करू शकता तुम्ही कधी एखाद्या वेळेस, पण विश्वास मात्र चुकून करू नका. माणसावर विश्वास करावा, देवावर अपेक्षा करू नये. आणि लोकांकडून अपेक्षा करू शकता नाशवान पदार्थाची, पण विश्वास मात्र चुकून करू नका. प्रेमाच्या नावानं किती फसत चालले जग. आजकालच्या मुलींना, ह्या नवीन येणाऱ्या पिढीला दिशाभूल करणारे हे लोक, आसुरी प्रवृत्तीचे लोक, ते कोणतं की पेपर म्हणतात बघा, ते ते काय म्हणते, टिश्यू पेपर का, ते पुसून टाकून द्यायचं, हा तसं वापरालेत आजकाल. यांना कळत नाही, यांना हे त्याला प्रेमात फसवीपर्यंत असं म्हणतात की तुझं असं करीन, जीवनभर तुला साथ देईन, तुला हे करीन, तुला ते करीन. यांना खरंच वाटते, त्यांना वापरून घेते, त्या पेपर पुसून लेकराचं ढुंगण पुसून टाकून देतात बघा पेपर, तसं टाकून देतात. मग इकडलं ना तिकडलं, याच्यात फसू नका. तर हे प्रेम नावाचं जे तत्व आहे, हे परमात्माला लावण्याचं तत्व आहे, भजनावर लावायचं तत्व आहे. हे असल्या दुष्ट लोकावर लावण्याचं तत्व नाही. ते माणसावर विश्वास करू नका. प्रेम करायचं असेल तर नामावर, भजनावर प्रेम करा, हे शाश्वत आहे. म्हणून प्रेमे मोहिला साधने. तूप टाकल्यावर खिचडी जशी खायला सोपी जाते, तसं प्रेम असेल तर भजन करायला सोपं जातं. आणि म्हणून असं भजन करणं आवश्यक आहे. तरच त्या भजनानं आपण काय होईल, तर आपलं भजन काय करते, नाम काय करते, देवाशी संबंध जोडून देते, देवाशी संबंध जोडून देते. आणि त्यालाच म्हणतात जीव शिवाचं ऐक्य. जीव शिवाचं ऐक्य हे कोण करून देते? नाम करून देते.
राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. अथवा मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. तर हे त्याला जोडून देणारं एक सेतू आहे नाम. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आणि हे घेत असताना खात असताना गडबड करू नये, एकदाच गिळू नये, त्याचं सातत्य ठेवा, निरंतरता असावं. कुठलीही गोष्ट बघा तुम्ही, त्याला एक एक मात्रा राहते. त्याला औषध असेल ना, एकानं काय केलं, ते औषध दिलं डॉक्टरनं एकाला, एक बॉटल दिली मोठी एवढी, अर्धा लिटरची, ते टॉनिक, गोळ्या दिल्या, ते गड्डा झाला होता, ते चिकटपट्टी, ते सगळं काय काय ते दिलं. यानं काय केलं, हे रोज उठून, मला ध्यान राहीना कुठं, आपण रोज उठून ध्यान करीत बसावं म्हणून गट पुरी बाटल पिऊन घेतलं, सगळ्या गोळ्या गिळून घेतलं, आणि ती चिकटपट्टी होती तोंडाला लावून झोपी गेली. हो, रोज उठून कोण ध्यान करीत बसावं. एकदा जे झोपलं ते पुन्हा उठलं नाही, त्याला मात्रा कळाली नाही. औषध कामाचं आहे, पण किती खावं लागते, कसं खावं लागते, त्याची पथ्य आहे, नियम आहे, विधी आहे. तर हे भजन करण्यामध्ये बी विधी आहे. एकदाच घेऊन सोडून द्यायचं. इतका नेम, कठोर नेम करतात हे व्रत घेणारे लोक, दीक्षा घेणारे लोक. बघा ना, कोणाला शिवून घेत नाही, पाणी पित नाही, ते चप्पल पायाला घालायची नाही, सगळं करायचं, कठोर नेम करायचा. 40 दिवस, 41 दिवस, 21 दिवस, 11 दिवस, ज्याला जमल तसं करतात. आणि हे एकदाच खाल्यावनी आहे औषध हे. आणि पुन्हा व्रत विसर्जन झालं की झालं, संपलं काम. उपयोग होईल का त्याचा? एकाच दिवशी खुराक खाल्यानं पैलवान होत नाही माणूस. आणि दुसरी गोष्ट आहे की एकाला सांगितलं की तू खारीक खात जाय, जरा तुला शक्ती येते, चांगलं. तर त्याने घेतलं खारीक, पण महिन्याला एक खारीक खाऊ लागला. 1 तारीख आली, 1 खारीक खायचं. असं बी पैलवान होईना, तसं बी अंगी लागणार. तर त्याला काय करावं लागेल? रोज खाणं महत्वाचं आहे. त्याला म्हणतात चवी चवी घेऊ नित्य नेम नामी, ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. केलं की लईच करायचं, नाहीतर सोडूनच द्यायचं. काय कामाचं नाही, भलतंच करायचं. 4 रोज हनुमान चालीसाच करायचं, हरिपाठच करायचं, काकडाच करायचं, मग पुन्हा काहीच नाही. 1 महिना काकडा, 11 महिने वाकडा. कसं कसं होईल ते? चव येईल त्या भजनाची? तर 12 महिने सततम कीर्तयंतो माम, सतत नामस्मरण कीर्तन राहावं, नित्य नेम असावं. त्याला सातत्याची गरज आहे. म्हणून चवी चवी घेऊ घास, एक एक घास घ्यायचं, चावून खायचं, त्याची चव येते आणि ती काम देते. तसंच गिळून घेतलं तर तेवढा उपयोग होईना त्याचा. तुम्हाला दात किती आहेत पोरं? कशामुळे दिले माहिती आहे का तुम्हाला? एक एक घास 32 बार चावून खावं म्हणून दिले. पण तोवर दम कोणाला पडालाय? चावू जगोर कवा गिळू की दुसरा कवा घेऊ किंवा. त्याच्यामुळे पोट बिघडते, तब्येत बिघडते. तर असं हे एक नियम आहे, सातत्य करीत राहू. तर हनुमान चालीसा करा म्हणलं की 4 रोज कालाले सोडून द्यायला. कुठं काही नेम करायचं, सोडून द्यायचं असं न करता याच्यामध्ये सातत्य ठेवा, चांगली गोष्ट आहे. आणि पाटोदेकर मंडळी, नवीन एक काहीतरी काम, आता सामाजिक कार्यक्रम काहीतरी ठेवा गावामध्ये. नुसता सप्ताह करून, काला करून, हां कोणतं तरी एक काम आता ठरवायचं. हां, नाहीतर मग कालाच आहे मग तुमचा. काम जर नाही केलं आता, मग ग्राम स्वच्छता अभियान असेल, स्मशानभूमी असेल, मंडप असेल, सभा मंडप असेल, आदी आदी सामाजिक कार्यक्रमाचं काही ना काहीतरी तुम्ही उपक्रम चालवा. आणि येणाऱ्या काळामध्ये आता शंकराचार्य जयंती आहे, त्याच्यामध्ये बी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. 2 मेला आहे ना,
2 मेला शंकराची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करायची आहे. मदनापूर महादेव मंदिर मदनापूर या ठिकाणी. तर आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहकार्य करायचं आहे आणि अनेक संख्येनं बहुसंख्येनं त्या ठिकाणी यायचं आहे. संघटनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते काम करायचं आहे. तसं आपल्या इकडं सगळी कामं गावोगाव चालू आहेतच. आपल्या इथं बी काम होणारच आहे. त्या आशेनं मी कीर्तन करीत आलो. तुमच्याकडून आशा करतो आणि त्या आशेवरच माझं कीर्तन चालू आहे. तुम्हाला कीर्तनाची आता काहीच गरज नाही. पोट भरायसाठी बी गरज नाही. पैशाचं तर माहीतच आहे तुम्हाला. दुसरा तर काही विषयच नाही. फक्त कीर्तनच करतो कशासाठी? तुम्ही काहीतरी काम कराल या अपेक्षेनं मी माझं कीर्तन करतो. आणि हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर अन्याय केल्यासारखं होईल, है ना. माझ्या कीर्तनाचं फळच आहे ना ते. तर या पद्धतीनं आता काही ना काहीतरी तुम्हाला करणं गरजेचं आहे. खूप खूप छान तुम्ही केलेलं आहे. अजून तुम्ही करणार आहात. गावाचे पैसे गावासाठी, गावाच्या विकासासाठी, समृद्धीसाठी आणि लावणं हे गावाचं काम आहे. तरुण मंडळींनी जोडलं पाहिजे, बाहेर निघालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. संघटित होऊन काम करा, खूप छान होईल. काय रात्रीच्या कार्यक्रमामध्ये पाडव्याचा दिवस नवीन वर्षाच्या भेटीगाठी म्हणून रात्रीच्या कीर्तनामध्ये तुम्ही पाहिलं, तुम्ही आहात नाही तर बरेच लोक आले, साक्षी आहात तुम्ही. कशी त्या येणाऱ्यांची शिस्त कशी होती आणि हे सगळे कामाला लागलेले लोकच तिथं आले होते. गैरी लोक आलीच नाहीत तिथं. हजारोची संख्या होती. मला खूप आनंद वाटला रात्री पाहून की खरंच आपला भाग आणि परमार्थामध्ये काही ना काहीतरी कामयाब झालेला आहे, सफल झालेला आहे. ब्रह्मज्ञान आपण खूप ऐकतो. अभंग सोडविण्यामध्ये खूप काय म्हणतात त्याला प्रावीण्य आहे. हे सगळंच करण्यामध्ये लोक आलेत. वेद वेदांत पाठ आहे. वेद सगळ्याकडेच आहे महाराजाकडे, पण वेदना कोण्या महाराजाकडे दिसत नाही समाजाची. काहीतरी त्याचं काम झालं पाहिजे. काय करावं त्याला? अभंग चांगला सोडला म्हणतात. अरे अभंग सोडला महाराजांना, पण आसक्ती सोडली नाही ना. अभंग केव्हा सुटतो? जेव्हा त्याची आसक्ती सुटेल तेव्हा त्यांना अभंग नाही सोडिला तरी सुटला त्याचा अभंग. असं बोलण्यातून अभंग सुटत नाही, कृतीतून अभंग सुटला पाहिजे. आणि आम्ही त्याच्या मागे लागलो अशा लोकांच्या की अमुक आहे, तमुक आहे, मोठाच आहे, लहानच आहे, असे आम्ही त्याच्यामध्ये भेद पाडत चाललो. सुटला नाही अभंग कोणाला बी. अजून जास्त अभंग बांधला त्यानं, सोडला नाही. अभंगाचा वापर केला त्याने, एवढंच. संतांचा वापर आपल्या संसारासाठी, देवाचा वापर आपल्या जीवन, धर्माचा वापर आपल्या भोग सामुग्रीसाठी, हे किती मोठं पाप आहे. आपल्या भोग सामुग्री जमिण्यामध्ये देवाचा, संताच्या, अभंगाचा, संत वाङ्मयाचा, ओवीचा, ग्रंथाचा वापर करणे याच्यासारखं पाप नाही दुसरं. म्हणून हे तुम्ही थोडं समजून घ्या मायबाप, आणि तुमच्या गावाच्या विकासाची काळजी घ्या. आपल्या गावातली महिला सुरक्षित कशी राहील, आपली बाई लेक, आपल्या मुली सुरक्षित शाळा कॉलेज कसं करू शकतात याच्यावर ध्यान द्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्या इथं 7 दिवसाचा सप्ताह आपण करतो, संस्कारासाठी करतो आपण, सत्कारासाठी नाही. हे लक्षात ठेवा गावकरी मंडळी. सप्ताह सत्कारासाठी करू नका, संस्कारासाठी करा. आणि करता करता 7 दिवसासाठी आपण 1,00,000, 2,00,000, कुठं 7,00,000, 8,00,000, 10,00,000 खर्च करतो 7 दिवसाच्या संस्कारासाठी. पण ज्या शाळेमध्ये 12 महिने संस्कार दिले जातात तिथं आपण गावाले 1 रुपये खर्च करत नाही, त्याच्याकडे ध्यान देत नाही. हे किती मोठं दुर्भाग्य आहे. संस्काराचं वास्तविक केंद्र कोणतं आहे सर? शाळा आहे. का शाळेवर ध्यान कोणाचं? कोणाचं ध्यान नाही. 7 दिवसामध्ये काय संस्कार मिळणार आहेत? फक्त आनंद घ्यायला बस निघून चालले लोक. पण जिथं लहान लेकरायला संस्कार 12 महिने दिले जातात त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. मी धन्यवाद करतो आपल्या चिन्नगरवाडीकरांना, शाळेवर खूप लक्ष आहे त्यांचं.
मी पाहून आलो शाळा त्यांची. तर असं शाळेवर लक्ष देत नाहीत माणसं. आणि प्रत्येक गोष्ट, एका गावाला म्हणलो की तुमच्या शाळेवर काय नाही, कसं काय काय लागतंय ते पहा, तर माझा कार्यक्रम मी तुम्हाला देतो. ते म्हणले नाही, ते शासनाचं काम आहे म्हणले. शासनच करावं लागते, पैसे त्याला लागतात ना, गाववाले देईनात, गाववाल्याकडे पैसे निघणार. आता सांगा, आता सप्त्याचे जे 10-10 लाख रुपये निघालेत, हे शासन द्यायला का गाववाले? असं बिना कामाचं काही करायचं म्हणलं की गावाल्याकडे पैसे निघतात. आणि जे उपयोगी आहे, जे कामाचं आहे, त्याच्यासाठी गावाले म्हणतात शासनाचं काम आहे. सप्ते बी द्या की शासनालाच करायला, तुम्ही कशाला करता? आमच्याकडे पैसे नाही, शासन करते, शासन करते. तुमच्या जीवनामध्ये अनुशासन असेल तर शासनाची गरजच पडत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून हे परमार्थ करीत करीत आपण आपली गती पुढे गेली पाहिजे, आपली दुर्गती नाही झाली पाहिजे. तर हे सातत्य ठेवण्यामध्ये आपले विचार बनतात. तर चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आणि हे असं आहे, संसाराचं जे विषय आहे, तृप्ती होत नाही त्याच्यामध्ये. काय होते तर आरुची होते. आपण भज्जे खाले, भूक लागली, कोणता बी विषय भोगला तुम्ही, तर ते भोगल्यानंतर नको वाटते. जेवल्यानंतर आता पोट भरल्यावर काय होते, नको वाटते. तसं कुठलाही विषय तुम्ही सेवन केल्यानंतर तो नको वाटते. ते तृप्ती नाही, ते अरुची आहे. तृप्ती त्याला म्हणतात की पुन्हा खायचं कामच पडत नाही, त्याला तृप्ती म्हणतात. आणि नको वाटते त्याला काय म्हणतात, तृप्ती की अरुची? भजे खाले टोपलं भर, आता नको वाटालेत, आता याला तृप्ती म्हणावं की अरुची म्हणावं? अरुची म्हणावं. काय पोरायला कळाले, तृप्ती कशाला म्हणावं पोरो? पुन्हा भजे जलंभर खाऊ वाटू नये, त्याला म्हणावं तृप्ती. तर हे संसाराची अरुची होते, तृप्ती कधीच नाही. आणि परमार्थामध्ये तृप्ती होती या, पण अरुची होत नाही. पुन्हा खावंच वाटते, पुन्हा पुन्हा खावं वाटते. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे गोड लागे